नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे एम एच अकॅडमी युनिक आपल्या यूट्यूब चॅनलवर। सर्वांनीच पाहिलं असेल आजचा जी आर आलेला आहे। नेमका जी आरमध्ये काय सांगितलं आहे, त्याचा नक्की अर्थ काय आहे, कोणाला नक्की या एज वयवाढी जे करून दिले त्याचा फायदा होणार आहे ते आपल्याला डिटेलमध्ये पाहायचं आहे। आधी आपण जी आर पाहून घेऊयात, त्याच्यानंतर ते समजून घेऊयात नक्की कसं काय आहे तो जी आरचा अर्थ त्याचा। ठीक आहे, आपण जी आरवरती डायरेक्ट जाऊयात। त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा। तर मित्रांनो, आपण हा पाहतोय 10 सप्टेंबर हा काल रात्री आलेला जी आर आहे। त्यामध्ये असं दिलं आहे, महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस शिपाई व कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस मान्यता देण्याबाबत पुढे बघूया जी आर। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील दिनांक 1/1/2024 ते 31/12/2024 या कालावधीत रिक्त झालेली व 1/1/2025 ते 31/12/2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15,731 पदे भरतीसाठी राबविण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेस संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे। सदर शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 4 सन 2022 व सन 2023 हा पहिला आधीचा जो जी आर होता त्याच्यामध्ये असा 2022 आणि 2023 असं दिलं होतं। यामध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे। काय म्हटलं इथे नीट समजून घ्यायचं आहे। एक वेळची विशेष बाब म्हणून, फक्त एक वेळची, ओके, 1 वर्षाची विशेष बाब म्हणून, म्हणजे ज्यांचं 33 आहे त्यांना 34। ठीक आहे, पुढे बघूयात, आपण समजून घेऊयात नंतर काय आहे ते नक्की। याऐवजी सन 2022 2023 2024 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरवण्यात येत आहे असा वाचण्यात यावा। सुरुवातीला काय होतं, आधीच्या जी आरमध्ये होतं 2022 आणि 2023 अशा 2 वर्षांसाठीच होतं। तर आता 2022 2023 2024 आणि 2025 अशा टोटल 4 वर्षांपर्यंतचे आपल्याला वयोमर्यादेमध्ये वाढ दिलेली आहे। आता नेमकं कोणाकोणाला संधी मिळेल ते पाहून घेऊयात आपण। जी आरनुसार कमाल वयोमर्यादेत वाढ मिळाले, त्यामुळे 4 सेट पडतात। 2022 ते 1989ला जन्मलेले त्यांचं सध्या जर विचार केला 2025 नुसार तर त्यांचं वय असणार आहे 37 वर्ष। 2023 ते 1990ला जन्मलेले त्यांचं सध्या जर वय 2025 नुसार विचार केला तर 36 वर्ष असणार आहे। 2024 ते 1991ला जन्मलेले त्यांचं वय असणार आहे 35 वर्ष आणि 2025 ते 1992ला जन्मलेले अशांचं वय असणार आहे आत्ता 34 वर्ष। अशा या 4ही ग्रुपमधल्यांना एक वेळची विशेष बाब म्हणून या वर्षीचा 2025चा पोलीस भरतीचा फॉर्म भरता येणार आहे, ज्यांचं वय असणार आहे 34 35 36 37 या सर्वांना फॉर्म भरता येईल यांनी, कारण यांनी प्रत्येक आता 2022चा जर विचार केला तर त्यांनी 34 वय त्यांचं होणार आहे 2022 नुसार। जर त्यांचा विचार केला 1989ला जन्मलेल्यांचं तर त्यावेळेला त्यांचं 34 एज झालं होतं किंवा 33 कंप्लीट होऊन 34 नुकतंच लागलं होतं। तर अशांनासुद्धा एक संधी मिळाली। 2023 ते 1990 याच्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला होता त्यांचंसुद्धा 33 कंप्लीट होऊन 34 वर लागलेलं असणार आहे त्यावेळेला। आणि 2024 ते 1991 यांचंसुद्धा 34वं वय चालू झालेलं असणार आहे, 33 कंप्लीट होऊन 34 म्हणूनच त्यांना वयवाढीची संधी मिळाली। ठीक आहे, तर या 4ही ग्रुपमधल्यांना एक आता चान्स मिळणार आहे, त्यामुळे नक्कीच कॉम्पिटिशन वाढणार आहे। अभ्यासात राहायचं आहे। सर्व जे आत्तापर्यंतचे जे आता जे थोड्या मार्काने गेलेले असणार आहे ते 34 35 36 37 मधले मुलं, त्यामुळे कॉम्पिटिशन प्रमाणेच आपल्याला अभ्याससुद्धा करायचा आहे। आणि जे वयवाढीमुळे बाहेर पडले होते या भरतीतून त्यांना एक चान्स मिळाला आहे, तर या संधीचं सोनं करायचं आहे।
आता आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे, करो या मरोची कंडिशन आहे. ठीक आहे, त्यामुळे आता तर करायचंच आहे. पोलीस भरतीच्या प्रत्येक छोट्या छोट्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून तुमच्यापर्यंत त्याची नोटिफिकेशन पोहोचून जाईल. धन्यवाद मित्रांनो.